Good morning, all of you. This is Professor Atul Patil from Civil Engineering Department. Today, we are going to discuss about the point moment of inertia. What is the concept of moment of inertia, which is in the subject mechanics of structures. So, moment of inertia is denoted by capital letter I. Here is the stepwise procedure to define the moment of inertia of any body or any figure or any given plane lamina. So I will explain the whole procedure with the help of this figure. So this is the figure for the moment of inertia having this x-axis, this is y-axis, and this is origin. So this is the stepwise procedure. The same procedure I will explain with the help of this figure. First step, consider a plane lamina or plane figure having area capital A. Consider a plane lamina having area A. Next step, consider small elementary areas A1, A2, A3, A4, A5, A6 to AN in this whole figure or in this total figure having distances. The area A1, small area A1 having distance x1, having perpendicular distance x1 from y axis and having perpendicular distance y1 from x axis. Okay, similarly the elementary area A2 having distance x2 from y axis and y2 from x axis. Okay, likewise for all small elementary areas A1, A2, A3, A4, A5 up to AN. Okay, then this is the procedure, and after that we have to consider the first movement of area A1 about y axis. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हा जो स्मॉल एरिया A1 आहे त्याचं y ॲक्सिस भोवती मुवमेंट घ्यायचं आहे, त्याचं y ॲक्सिस भोवती मुवमेंट घ्यायचं. मग मुवमेंटचा आपला फॉर्म्युला काय आहे, मुवमेंट म्हणजे काय तर लोड इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथं काय एरिया आहे, म्हणजे इथं काय फॉर्म्युला येणार एरिया इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो first movement of area A1 about y axis is area A1 into perpendicular distance is this x1, A1 into x1. Okay, similarly this is about y axis. For x axis this area A1 and perpendicular distance is y1. This is for x axis and this is for y axis. Okay, after that we have to take सेकंड मुवमेंट ऑफ एरिया A1 अबाउट y ॲक्सिस. म्हणजे याच एरियाचं आपल्याला आता सेकंड मुवमेंट घ्यायचं आहे. या केसमध्ये आपण काय केलं, पहिल्यांदा फर्स्ट मुवमेंट घेतला, आता आपल्याला काय घ्यायचं आहे सेकंड मुवमेंट घ्यायचं आहे ह्याच एरियाचं. ओके, आता फर्स्ट मुवमेंट काय आपलं A1 इंटू x1, म्हणजे इथं काय मुवमेंट आहे A1 इंटू x1. मग आपलं परत काय फॉर्म्युला, सेम फॉर्म्युला एरिया A1 इंटू x1 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती x1, म्हणजे A1 इंटू x1 इंटू x1, म्हणजे x1 इंटू x1, x1चा स्क्वेअर झाला आणि A1 आहे तसं राहिलं. म्हणजे आपलं सेकंड मुवमेंट ऑफ एरिया A1 अबाउट y ॲक्सिस काय आलं A1 इंटू x1 स्क्वेअर. सिमिलरली फॉर x ॲक्सिस A1 इंटू y1 स्क्वेअर आहे ना. ओके, आता याच्यासारखंच काय असणार आहे, हे झालं पहिल्या एरियासाठी A1 साठी. सेकंड मुवमेंट काय आलं A1 इंटू x1 स्क्वेअर आणि A1 इंटू y1 स्क्वेअर. आता असे भरपूर एरियाज असणार आहेत, A1, A2, A3, A4, A5, A6 असे AN पर्यंत एरियाज असणार आहेत. मग ANच्या एरियाचं काय येणार, सेकंड मुवमेंट ऑफ एरिया एन नंबर ऑफ एरियाज अबाउट y ॲक्सिस इज AN इंटू XN स्क्वेअर आणि अबाउट x ॲक्सिस AN इंटू YN स्क्वेअर. ओके, असं आपल्याला सगळ्या एरियाचा मुवमेंट घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. आता काय करायचं आहे, ह्या टोटल फिगरचा आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. आता या टोटल फिगरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा म्हणजे काय, हे छोटे छोटे जे एरियाज आहेत त्यांचा मुवमेंट ऑफ इनर्शियाची ॲडिशन करायची, म्हणजे ह्या टोटल एरियाचा टोटल फिगरचा आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया भेटेल. आता तेच आपण इथे केलेलं आहे बघा, सम ऑफ सेकंड मुवमेंट ऑफ ऑल एलिमेंटरी एरियाज अबाउट y ॲक्सिस. काय येणार आहे IYY, मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ॲक्सिस. त्या ह्या होल फिगरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस y ॲक्सिस. ओके, तर काय येणार आहे IYY इज इक्वल्स टू पहिल्या एलिमेंटरी एरियाचा मुवमेंट ऑफ इनर्शिया A1 इंटू x1 स्क्वेअर, जो आपण इथं फाइंड आउट केला. दुसऱ्याचा काय येणार सिमिलरली
दुसऱ्याचा a2चा a2 इंटू x2 स्क्वेअर, तिसऱ्याचा a3 इंटू x3 स्क्वेअर प्लस अप टू an इंटू xn स्क्वेअर. मग हेच मी कसं लिहितो समेशन फॉर्मॅटमध्ये आय वाय वाय इज इक्वल्स समेशन ऑफ a इंटू एक्स स्क्वेअर, समेशन ऑफ a इंटू एक्स स्क्वेअर. This is the formula for your moment of inertia about y axis. Similarly, we can find out the moment of inertia about x axis. Ix is equals to summation of a y square. Okay. After that, here is the definition or is the concept of that moment of inertia. Moment of inertia of section is defined as the product of area of a section and the square of distance between centroid of section and reference axis. Okay, so with this formula I will explain the same. Here is the plane lamina, the axis, this is the centroidal axis shown in dotted line. Okay, this is plane lamina and having area capital A. This is the centroidal axis in dotted line. Okay, and this is the reference axis about which we have to consider the moment of inertia of this figure. म्हणजे ह्या फिगरचा आपल्याला ह्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा आहे. तर ते कसं येणार बघा, आय मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल्स टू एरिया ऑफ दिस फिगर ए इंटू स्क्वेअर ऑफ product of area of section and square of distance between centroid of section. म्हणजे आता हा सी जी इथं आहे आणि हा याच्यामधलं परपेंड्युलर डिस्टन्स जे असेल एच त्याचा स्क्वेअर. ओके, म्हणजे काय सांगितलं बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल्स टू एरिया याचा इंटू परपेंड्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर ए एच स्क्वेअर. ओके, सो दिस आर द टर्म्स. आय इज इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस considered. त्यानंतर ए एरिया ऑफ दॅट सेक्शन, एच डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ एरिया फ्रॉम रेफरन्स ॲक्सिस. ओके, आफ्टर दॅट द युनिट फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया इज मीटर रेस टू 4 और mm रेस टू 4 और सेंटीमीटर रेस टू 4. हे युनिट कुठून येतं बघा, तर ह्या फॉर्म्युलावरून आपल्याला युनिट भेटते. फॉर्म्युला काय, आय इज इक्वल टू ए स्क्वेअर. एचं ए म्हणजे एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर असेल, एच म्हणजे हाईट और परपेंडिक्युलर डिस्टन्स मीटरमध्ये मेजर करतोय आणि एचचा स्क्वेअर असल्यामुळे ते स्क्वेअर झालं, म्हणजे मीटर स्क्वेअर इंटू मीटर स्क्वेअर मीटर रेस टू 4 अशा प्रकारे हे युनिट आहे. ओके, दिस इज द अबाउट द concept or this is the point we covered in this chapter. The whole concept or whole the chapter is about the moment of inertia. After this concept we have to study 2 to 3 more concepts, and after that we are going to solve the problem. This is the basic concept which is from applied mechanics. Okay, if you have any doubts, feel free to ask. Okay, thank you everyone.